नमस्कार. मी ॲडव्होकेट महादेव जाधव. मित्रांनो, 19 फेब्रुवारी हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आणि आपण सर्व शिवजयंती त्या दिवशी साजरा करतो. खरं तर आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. परंतु हा आत्मचिंतनाचा सुद्धा दिवस आहे असं मला वाटतं. आत्मचिंतनाचा का? तर छत्रपती शिवाजी महाराज हे खरे शिवछत्रपती आपल्याला समजले का, यासाठी आपला तो आत्मचिंतनाचा दिवस असतो आणि असावा. खरे शिवाजी महाराज हे आपल्याला चित्रपटामध्ये किंवा इतिहासामध्ये ते शूरवीर होते, लढवय्ये होते आणि त्यांनी खूप सारे मोठे मोठे युद्ध केले. शत्रूंचा पराजय करून गड किल्ले जिंकले आणि अफजल खानाचा वध केला. शाहिस्ते खानाचे बोटं कापले, अफजल खानाचा चोथळा बाहेर काढला. अशा प्रकारचं चित्र शिवाजी महाराजांचं दाखवलं जातं. हे तेवढंच खरंही असेल, परंतु शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जो गोविंद पानसरे यांनी सांगितला होता आणि त्यांनी तो इतिहास त्यांच्या शिवाजी महाराजांच्या त्या काळात असलेल्या जी काही त्या काळामध्ये पत्रव्यवहार व्हायचा, त्या पत्रव्यवहाराच्या अभ्यासातून त्यांनी तो केला. शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु नावाचं पुस्तकसुद्धा आज आहे. शिवाजी महाराजांची इंजिनिअरिंग ही आजही प्रचलित आहे. शिवाजी महाराजांपासनं किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वापासनं ज्या काही पुस्तकांची निर्मिती झाली, ती पुस्तकं आपण वाचायला हवीत. तरच आपल्याला शिवाजी महाराज हे खरे शिवाजी महाराज कळतील. सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला 4थीला किंवा 5वीला होता आणि त्यावेळेस बऱ्याचशा कथा आपण त्या ऐकायचो की राजगड याला चारी बाजूंनी शत्रूंनी घेरलेले आणि शिवाजी महाराजांची सुटका, आग्र्याहून सुटका कशी झाली ते सुद्धा माहिती. परंतु ह्या ज्या काही कथा आहेत याच्या मागचं मर्म आपल्याला ते समजलंच नाही. शिवाजी महाराजांचा जो डुप्लिकेट बनला होता त्याचं नाव होतं शिवा काशीद. तो शिवा काशीद शिवाजी महाराजांसाठी मरण्यासाठी का तयार झाला, जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही तोपर्यंत आपल्याला खरे छत्रपती शिवाजी महाराज समजणार नाही. शिवा काशीद हा जातीने न्हावी होता. बरेच असे शिवा काशीद सारखे छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचण्यासाठी स्वतःच्या प्राणाची त्यांनी आहुती दिली किंवा स्वतःचे प्राण त्यांनी गमावले. त्यांना माहीत होतं की आपले प्राण जाणार आहेत, आपण मरणार आहोत, तरीसुद्धा ते मरायला का तयार झाले, हा खरा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि त्याच्या मागचं मर्म तेच आहे की त्या व्यक्तीसाठी मरायला लोक तयार होते त्या काळामध्ये. तर छत्रपती शिवाजी महाराज हे समजून घ्यायचे असतील तर वेगळ्या अँगलने सुद्धा आपण बघायला हवं. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जेव्हा समोर येतं तेव्हा ते चित्र असं दाखवलं जातं की ते फक्त हिंदूंचे होते किंवा ते फक्त एका पर्टिक्युलर समाजापुरते मर्यादित होते, असं एखादं चित्र इतिहासातून आपल्याला ते दाखवण्याचा प्रयत्न बऱ्याचदा होतो. शिवाजी महाराज हे कुठल्याही एका धर्मापुरते, कुठल्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण जर राजमुद्रा बघितली तर विश्ववंदिते म्हणजे
अनेक पृथ्वीसारखे अनेक ग्रह आणि अनेक त्याचं एक विश्व, इथे त्याची कीर्ती व्हावी, त्यांना वंदिलं जावं, त्यांची पूजा व्हावी, उपासना व्हावी संपूर्ण विश्वामध्ये, नुसतं जगामध्ये नाही तर संपूर्ण विश्वामध्ये. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एका महाराष्ट्रापुरत्या राज्यात महाराष्ट्र राज्यातच फक्त त्यांची जयंती साजरी होते, हे खरं तर एक दुर्दैवच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो खरा इतिहास ज्यांनी समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आज वाईट या गोष्टीचं वाटतं या जयंतीच्या दिवशी की ते आज आपल्यात नाही आहेत. गोविंद पानसरे. शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं जोरजोरात ओरडून झेंडा आपण असा त्यांचा दाखवून खरंच आपण शिवभक्त आहोत का, हा सुद्धा आपण विचार करायला हवा. नुसतं शिवाजी महाराजांचं गुणगान गाणं किंवा शिवाजी महाराज की जय असं म्हणणं आणि शिवाजी महाराजांचा इतिहासातून काही शिकणं, आत्मचिंतन करणं आणि त्यांचे चांगले विचार आपण घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांना त्यांचे वडील, शिवाजी महाराजांचे वडील हे दिल्लीच्या दरबारी मंत्री म्हणून होते, सुभेदार होते. त्यांची एक मोठी सुभेदारी त्यांना भेटलेली होती. मोठा एक भूभाग त्यांच्या ताब्यामध्ये होता. अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना कुठेही एक चांगलं पद मिळू शकलं असतं. त्या काळामध्ये कुठल्याही एका मंत्रिपद म्हणा किंवा एखादं मोठं पद त्यांना मिळवता आलं असतं. परंतु त्यांनी कुठल्याही मंत्रिपदाला त्यांनी बळी न पडता स्वतःचं स्वराज्य स्थापन त्यांनी करण्याचं ठरवलं. आणि स्वतःचं स्वराज्य म्हणजे लोकांचं राज्य. आणि स्वराज्याची निर्मिती आणि संकल्पना त्यांची जी होती ती फार त्यांचा तो वेगळा दृष्टिकोन होता आणि तो दृष्टिकोन आपल्याला समजणंच खूप महत्त्वाचं आहे. जयंतीच्या या दिवशी आत्मचिंतनाचा, उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस. आपण आत्मचिंतनाचा दिवस याच्यासाठी की आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याची सगळ्यांना आठवण होते. सगळे त्या कार्याचं गुणगान करतात, परंतु त्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न आपल्याला कुणीही करताना दिसत नाही. आपण 19 फेब्रुवारीच्या दिवशी महाराजांचा जन्मदिवस अवश्य साजरा करावा, आनंदात साजरा करावा, उत्साहात साजरा करावा. परंतु त्याच दिवशी आपण याचंही आत्मचिंतन करावं की आपण छत्रपती शिवाजी महाराज जरी बनू शकत नाहीत, तसे होऊ शकत नाहीत, तरी त्यांनी केलेल्या कार्यापासून आपल्याला एक प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्या प्रेरणेवरती चालून आपण तसं वागायला शिकलं पाहिजे. आज बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या काळात जो इतिहास होता त्या काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम हा वाद कुठेच नव्हता. त्यावेळेस त्या काळची परिस्थिती अशी होती की सत्ता आणि राजवट हे मिळण्यासाठी लोकांचं भांडण किंवा जो काही वाद होता किंवा जे काही लढाया व्हायच्या त्या फक्त सत्ता मिळवण्यासाठी व्हायच्या. हिंदूंच्या दरबारी मुस्लिम काम करायचे, मुस्लिमांच्या दरबारी हिंदू काम करायचे. हिंदू मुस्लिम वाद तेव्हा नव्हताच. मग इतिहासातून किंवा चित्रपटातून असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की हिंदू आणि मुस्लिम हे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. शिवाजी महाराज म्हटलं की तो मुस्लिम विरोधी, तो कट्टर मुस्लिम विरोधी असावा, असं चित्र निर्माण केलं जातं.
बारा बलुतेदार आपण जे म्हणतो, तेली, चंबार, वाणी, जे असतील म्हणजे 12 बलुतेदार म्हणजे वेगवेगळ्या जाती, धर्म सगळ्यांना घेऊन चालणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि जयंती साजरा करत असताना फक्त ते एका हिंदू समाजाने किंवा मराठा समाजाने किंवा ह्या समाजाने त्यांची जयंती करावी आणि बाकीच्यांनी ते फक्त बघत बसावं किंवा ते करू नये असं नसतं. मुस्लिमसुद्धा शिवजयंती साजरी करू शकतो, ख्रिश्चनसुद्धा शिवजयंती साजरी करू शकतो, बौद्धसुद्धा शिवजयंती साजरी करू शकतो. असा कुठली जात किंवा धर्म नाही की तो ती जयंती साजरी करू शकत नाही. जयंती म्हणजे तो आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस बहुजन समाजासाठी आणि सर्व समाजासाठी. कारण देशासाठी लढणारे, देशासाठी कार्य करणारे हे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि 400 वर्षा अगोदर जन्मलेले महाराज 400 वर्षानंतरही आज त्याच उत्साहाने, त्याच प्रेरणेने आपण त्यांची जयंती साजरा आज करतोय. हे नाव जोपर्यंत सूर्य चंद्र जे काही असेल तोपर्यंत यांचं नाव हे कधीच पुसलं जाणार नाही. हे कायम सदैव राहील आणि त्यांचं कार्य आपल्या स्मरणात राहील. परंतु मित्रांनो, आजचं सरकार असेल किंवा जे पूर्वीचं सरकार असेल किंवा कुठलेही असेल, राज्यकारभार कसा करावा हे शिवाजी महाराजांकडून शिकावं. राज्याचा अर्थव्यवहार, राज्यांचं अर्थकारण कसं करावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांच्या 8 मंत्र्यांनी जे काही त्यावेळेसचं राजदरबारात जे काही त्यांनी काम केलं, तिजोरी कशी सांभाळली किंवा तिजोरी कशी भरभराटीला असायची. दुष्काळ 20 वर्ष जरी असला तरी तो शेतकरी त्यावेळेस कुठलाही आत्महत्या करत नव्हता. त्यांचं नियोजनबद्ध सगळं असायचं आणि नियोजन जे होतं ते अतिशय उत्कृष्ट असायचं. तेच नियोजन आजच्या सरकारने किंवा पूर्वीच्या कुठे ते खरंच केलं का, त्यांनीही त्याचं आत्मचिंतन करावं की आपण खरंच राज्य जे चालवतोय त्याच्यामध्ये जनता, सर्वसामान्य लोक हे खरंच सुखी आहेत का, त्यांच्या हिताचा, गोरगरीब जनतेच्या हिताचा आपण विचार करत आहोत का, याचाही नक्कीच सगळ्यांनी म्हणजे विचार करायला हवा, आत्मचिंतन करायला हवं. नुसता हा लोकांच्या आत्मचिंतनाचा दिवस नसून हा राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा जे सरकार आहे त्यातले काही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीही आत्मचिंतन आज करायला हवं. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंट असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्यासारखा आहे. व्यवसाय असेल, आज मुलांनी व्यवसाय करायला हवेत, नोकरीपेक्षा व्यवसाय करायला हवेत. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस सुभेदार त्यांचे वडील असताना ते मोठ्या पदावर नोकरीला असू शकले असते, पण नोकरी त्यांनी नाकारली आणि त्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. तसंच मुलांनी आज तीच प्रेरणा घेऊन नोकरीच सर्व काही नसून स्वतःचा एक व्यवसाय, स्वतःचं अस्तित्व घडवण्यासाठी त्यांचा एक आदर्श घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले, जे गडकिल्ले सांभाळले, जे मॅनेजमेंट, जे इंजिनिअरिंग आहे त्या काळची, ही अतिशय उत्कृष्ट प्रकारची इंजिनिअरिंग मानल्या जाते. आजही इंजिनिअरिंगच्या सिव्हिल लाईनमध्ये त्यांच्या कामाचा आदर्श ठेवला जातो आणि मुलंही त्यापासून प्रेरणा घेतात. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचं जर पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये नियोजन कसं असावं, कामाचं विभाजन कसं असावं ते शिवछत्रपतींनी आपल्याला शिकवलं. कामाचं नियोजन म्हणजे काय, तर कुठलंही काम एकाने नाही करायचं, ते काम वाटून द्यायचं. शिवाजी महाराज कुठलेही काम एकटे नव्हते करत, ते त्या कामाची विभागणी करायची, फोडणी करत होते. शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये 300 सेनापती, 8 मंत्री
अशा प्रकारची त्यांची विभागणी होती. 8 मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकारचं काम असायचं. अर्थक, त्याच्यानंतर तोफखाना प्रमुख, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा सारा जमा करण्याचं रेव्हेन्यू डिपार्टमेंट वेगळं. म्हणजे त्या काळचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन असायचं. शेतसारा कसा वसूल करायचा हे शिवाजी महाराजांनी, ज्या वर्षी उत्पन्न होत नव्हतं त्या वर्षी शेतसारा बिलकुल घ्यायचा नाही असं शिवाजी महाराजांनी त्यावेळेस आखून दिलेल्या आराखड्यामध्ये होतं. म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन त्या काळात होतं. बरं, महाराजांसाठी मरण्यासाठी लोक का तयार होत होते? कारण की महाराज रयतेच्या रक्षणाची आणि रयतेच्या संपत्तीची काळजी करायची. जेव्हा शिवाजी महाराजांचं घोडदळ एखाद्या मोहिमेसाठी, ते शिवाजी महाराजांचं जे घोडदळ निघायचं आणि ते एखाद्या गावी मुक्कामी थांबायचं, त्यावेळेस गावामध्ये आता मुक्कामी थांबल्याच्या नंतर काही घोड्यासाठी अन्न, चारा, वैरण अशा प्रकारच्या गोष्टी लागायच्या. आणि मग आता ते जे सैन्य असायचं ते तर राजाचं आहे. मग प्रजेनं त्यांना त्या चारा, जे काही त्यासाठी घोड्यासाठी लागणारा चारा, वैरण याच्यासाठी जो लागणारा पैसा आहे तो जनता कसं मागणार? कारण राजाचं सैन्य बाबा. पण तसं नव्हतं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्रातून आदेश दिलेला आहे त्यांच्या सेनापतीला, त्यांच्या जे काही त्यांची सेनापती होते, जे घोडदळ त्यांचं मोहिमेला जात होतं, त्या सर्वांना त्यांनी ताकीद दिली होती की पैनपै पैसा ऐवज खजान्यातून घ्यावयाचा आणि शेतकऱ्यांना 1 ना 1 रुपया देऊन तो विकत घ्यावयाचा. म्हणजे अशा प्रकारचं 1 रुपया त्यांना द्यायचा, म्हणजे फुकट घ्यायचं नाही. अशा प्रकारच्या आज्ञा होत्या. त्याच्यानंतर त्या पत्रामध्ये एक अतिशय उत्कृष्ट वाक्य होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. भाजी तर लांबच राहिली, पण त्या देठालाही हात लावू नका. अशा प्रकारची काळजी घेणारा रयतेचा जो जनतेचा राजा आहे तो पूर्वी कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही. आणि मग अशा राजासाठी, जो राजा जनतेच्या हिताची, जनतेच्या प्रॉपर्टीची रक्षा करत असेल, काळजी घेत असेल, त्या राजासाठी लोक मरायला तयार होत होती. परंतु आजचे राजे म्हणजे कोण? मंत्री, आमदार, जो कोणी असेल, पंतप्रधान, जो कोणी असेल, आजच्या राजासाठी जनता मरायला तयार होईल का? याचं उत्तर मी नाही देणार, हे तुम्हीच ठरवा. दुसरी गोष्ट, जेव्हा राजाचं जे घोडदळ होतं, जेव्हा शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून जात नव्हतं, काही राजे असे होते की त्यांचं घोडदळ ते तुडवत जायचं पूर्वीचे. पण महाराजांनी त्यांच्या घोडदळाला, सगळ्यांना, प्रजेला सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या पिकाची सुद्धा काळजी घ्यायची. जाताना ते घोडदळ जेव्हा शेतकऱ्याच्या पिकाच्या, उभ्या पिकाच्या बाजूबाजूने, कडीकडीने जात होतं, जेव्हा जायचं तेव्हा त्या शेतकऱ्याला काय वाटत असेल? त्या शेतकऱ्याला वाटत असेल की लाख मरो, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. कारण रयतेच्या पिकाची, रयतेच्या प्रॉपर्टीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांना आईच्या नजरेतून बघणारा राजा पूर्वी कधीही झाला नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या इतिहासामध्ये दाखवल्या गेल्या नाही किंवा इतिहासामध्ये सांगितल्या गेल्या नाही. ज्या गोष्टींमधनं मुलांना, आजच्या तरुण पिढीला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, काहीतरी प्रेरणा मिळेल, असा इतिहास असायला पाहिजे. परंतु इतिहास हा दाखवला जातो फक्त पराक्रम, शूर, शिवाजी महाराजांनी लढाया किती केल्या, कुणाला कापलं, कुणाला मारलं, कुणाचा चोथळा बाहेर काढला, ह्याच गोष्टी सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न
केला गेला आहे आणि केला जातो आहे चित्रपटांमधनं आजही. म्हणजे दाखवायचं काय, शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जास्त लढाया कधीच केल्या नाही. त्यांनी युक्त्या लढवल्या. युक्त्या कशा लढवल्या, त्याच्या वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या आपण ऐकल्यात, आपण वाचल्यासुद्धा असतील. परंतु जेव्हा आग्र्याहून सुटका झाली शिवाजी महाराजांची, तेव्हा जो त्यांचा बॉडीगार्ड होता, तो बॉडीगार्ड झोपेचं सोंग करून बसला होता. आणि झोपेचं सोंग केल्याच्या नंतर जेव्हा तो उठला, जेव्हा त्या तिथल्या लोकांना कळलं की याने झोपेचं सोंग घेतलं आहे, म्हणजे शिवाजी महाराज म्हणून एक झोपेचं सोंग घेतलं, त्याला माहीत नव्हतं का की झोपेतून उठल्याच्या नंतर कळल्याच्या नंतर की मी शिवाजी महाराज नाही आहे, मी फक्त सोंग घेतलं त्यांचं, हे मला जिवंत सोडणार नाही, हे माहीत असतं. माहीत असतानासुद्धा तो का झोपला, तो का त्या झोपेचं त्यानं सोंग घेतलं, हे ज्याला कळेल, याच्या मागचं जे मर्म आहे हे जेव्हा ते कळेल, तेव्हा खरे शिवाजी महाराज कळतील. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, अशा बऱ्याच कथा आहेत की ज्यामध्ये शिवाजी महाराजांसाठी लोक मरायला तयार झाले. पन्हाळगडाचं एक उदाहरण आहे. पन्हाळगडाला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडामध्ये होते आणि शत्रूंनी चारही बाजूंनी घेरलं होतं. शिवाजी महाराजांना पन्हाळगडावरून राजगडाकडे जायचं होतं. मग जायचं कसं, तर 1 महिना झाला, 2 महिना झाला, शत्रू पन्हाळगडाच्या अवतीभोवती थांबलेला होता. त्यांना शिवाजी महाराजांना त्यांनी घेरलं होतं. मग याच्यातून सुटका कशी काढायची, तर मग शिवाजी महाराजांनी युक्ती लढवली. युक्ती अशी लढवली की ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की मग युक्ती अशी लढवली की एक शिवाजीचा एक डुप्लिकेट शिवाजी बनवला. त्याचं नाव होतं शिवाकाशीद. मी जी अगोदरच पूर्वी तुम्हाला सांगितलं याच्या, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे की शिवाकाशीद. मग तेव्हा तो डुप्लिकेट शिवाजी झाला आणि मग शिवाजी महाराज त्यांची सुटका झाली. शिवाजी महाराज पन्हाळगडावरून रायगडाकडे गेले. पण याच्या मागचं मर्म काय हे समजून घ्यायला पाहिजे. मर्म असं की जो शिवाकाशीद, जो न्हावी समाजाचा होता, तो त्याला माहीत नव्हतं का की माझं सोंग, शिवाजी महाराज मी डुप्लिकेट समजा झालो, माझं सोंग जर जेव्हा उघडं पडेल तेव्हा मला जिवंत सोडतील का, तर मला जिवंत सोडणार नाहीत. मग हे माहीत असतानासुद्धा तो मारायसाठी का तयार झाला, याच्या मागचं ते मर्म आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांना खरं समजून घेण्यासाठी किंवा त्यांना खरं जाणून घेण्यासाठी त्यांचा इतिहास वाचावा लागेल, त्यांचा खरा इतिहास वाचावा लागेल, त्यांचे पत्र वाचावं लागतील, त्यांचे पत्रव्यवहार वाचावे लागतील. आणि तोच खरा इतिहास गोविंद पानसर यांनी आपल्या सर्वांपुढे मांडला. परंतु हा खरा इतिहास लोकांना समजू नये. जर लोकांना समजलं तर बहुजन समाजाचा मुलगा तो ज्ञान घेऊन पुढे जाईल, तो शिकेल ना, तो युद्ध नाही करणार किंवा तो मारणार नाही कुणाला. म्हणजे अशा प्रकारची शिकवणच द्यायची, खरी शिकवण तर द्यायची नव्हती. मग आज हा आत्मचिंतनाचा विषय किंवा आत्मचिंतनाचा दिवस मी यासाठी बोललो की खरा इतिहास हा समजणं खूप आवश्यक आहे आणि हा खरा इतिहास प्रत्येकाने समजून घ्यावा. ज्यांना शिवाजी महाराज कळले त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. तर खरं स्वराज्य काय, खरे शिवाजी महाराज काय, हे नक्कीच समजून घेण्याची जिज्ञासा प्रत्येकामध्ये असायला हवी. या जयंतीच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात, आनंदात साजरी करावी. पण त्याचबरोबर कुठेतरी स्वतः आत्मचिंतन करावं की आपण समाजासाठी, देशासाठी, स्वतःसाठी, घरच्यांसाठी, सगळ्यांसाठी काय चांगलं करू शकतो, काय चांगलं देऊ शकतो. आपण खूप महान
किंवा महान व्यक्तिमत्व छत्रपती शिवरायांसारखं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांच्यासारखं जरी आपण मोठं महान व्यक्तिमत्व महात्मा गांधींसारखं यांच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व जरी बनू शकत नाहीत, पण यांचे विचार आपण समजून घेऊन कमीत कमी फुल नाही तर फुलाची पाकळी ज्याला म्हणतो आपण, की चांगला एक माणूस, चांगला एक नागरिक देशाचा बनू शकतो. आणि तोच चांगला नागरिक जेव्हा बनेल, या सगळ्यांच्या महान व्यक्तिमत्वाचा विचार आणि प्रेरणा घेऊन, तेव्हाच शिवजयंती सार्थकी झाली आणि ही शिवजयंती खरंच याचं चीज झालं असं मला वाटेल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय.